काल आपल्या बागेमध्ये आपण निमॅटोड साठी औषध ओतलं. रामकृष्ण हरी मंडळी, मी निखिल. आपल्या पेरूच्या बागेला आता 2 वर्ष पूर्ण झाली. ती औषध आहे इनेमॅटो आणि युनिविटचं ते स्टिकर. ते दोन्ही औषध बॅनरला आपण 100 ml प्रमाणे घेतलं होतं. तर काल जवळपास बागेला 20 बॅनर हे औषध ड्रिंचिंग केलंय. बागेत आपण 1600 ml ने औषध ओतलंय. तर तुम्ही बघा, आता मी पेरूच्या बागेतच आहे. पेरूच्या बागेत छटणी झाल्यावर आम्ही औषध ओततोय, कारण मागच्या 2 वर्षाखाली म्हणजे दोन वर्षापूर्वी पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी पण माझ्याकडून काय चूक झाली की मी औषध हे बाग छटणी झाल्यावर ओतलं नव्हतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस फळं वगैरे सेटिंग झाली आणि मला बाग ज्यावेळेस पिवळी पडली त्यावेळेस समजलं की बागेला निमॅटोड आलाय. तर तुम्ही बघा, आता ही आपली बाग आहे. 1, 2 आणि 3ऱ्या पानावर तर कळी लागली. वरती गेला बघा. ड्रिंचिंग आता छटणी झाल्यावर का करायची आणि नंतर का करू नये, तर तुम्हाला त्यासाठी कारण सांगतो. मागच्या 3 पिकामध्ये माझ्याकडून जी चुका झालेली आहे तर तीच तुम्हाला चुका आता सांगतोय. तुम्ही जर आता निमॅटोड साठी जर ते औषध आता वाचलं तर आता फुटवा चालू आहे, कळी पण लागली, तर आता हे औषध आता निमॅटोड साठी चांगलं काम करेल आणि तुमचा फुटवा पण अजून वाढेल बागेतला आणि फळं पण चांगली होतील. आणि तुम्ही जर नंतर जर निमॅटोड साठी औषध वाचायचं म्हणलं तर पुन्हा नंतर काय होणार, तुम्ही ज्यावेळेस निमॅटोड वाढेल आणि तुमच्या बागेला पण सेटिंग मुळे म्हणजे फळांमुळे जमिनीतलं जे खायला आपण सोडतोय औषध ती पण आपल्याकडे नाही झाली, त्यावेळेस काय होते, बाग पूर्ण पिवळी पडून तुमची रोप सगळी स्ट्रेस मध्ये जळून जायचा चान्सेस नाही. त्यामुळं ह्या स्टेजला तुम्ही ज्यावेळेस बाग छाटणी होती त्यावेळेस तुम्ही निमॅटोड साठी औषध ओतून घ्या. म्हणजे तुमच्या बागेत जो मेलीबग वगैरे वाढतो फळांना, तर त्यासाठी प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला म्हणजे महिन्यात 15 दिवसाला तरी एक हात ठेवा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की ज्यावेळेस आपल्या बुडातला फुटवा आहे तो जमीन लेवलचा, हा फुटवा तुम्ही पूर्णपणे काढून टाका. जर फुटवा जर तुम्ही ठेवला 1 तडापर्यंत पूर्ण बागेपासून खालना उचलून घ्यायची बाग. ज्यावेळेस बुडात काय नसेल त्यावेळेस जमिनीतला जो पांढरा मवा आहे तो झाडात वाढणार नाही, वरती जाणार नाही आणि तुमच्या फळांना पण चिटाकणार नाही. तर तुम्ही पूर्ण बागेत, आता मी माझ्या बागेतलं पण चालू आहे काम, बाया पण काढून घेतोय. पूर्ण हे जे जमीन लेवल आहे हे पूर्ण तुम्ही बाजूला काढा, म्हणजे पूर्ण जमीन लेवल पासून बाग आपली खाली रिकामी राहील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.